नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण गर्भशारीर याच्या राहिलेल्या नोट्स पाहणार आहे. म्हणजे आपण मागे 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत, पार्ट 1 पार्ट 2. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. आता जे पूर्ण गर्भशारीरमधले जे NCSM नुसार जेवढे पॉईंट राहिलेले आहेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे व हा गर्भशारीरचा लास्ट पार्ट किंवा लास्ट व्हिडिओ असणार आहे. आणि ह्या पद्धतीने ह्या नोट्सचा जर तुम्ही अभ्यास केला तर एक्झाममध्ये तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये जे मी नोट्स सांगत आहे ते एकदा तुम्ही स्वतःच्या नोट्समध्ये लिहून घ्या, स्वतःच्या हाताने लिहून घ्या. आणि BMS संबंधित फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा प्लेलिस्टमध्ये जाऊन अवश्य पहा. तसंच व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्ही जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम व टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, तर ते सुद्धा तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. तर व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा आपला गर्भशारीर या टॉपिकचा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. जर तुम्ही पहिले 2 पार्ट पाहिले नसतील तर ते आवश्यक पहा. त्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट MCQ SAQचे क्वेश्चन आहेत, तसंच एक LAQचा क्वेश्चन आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण एक मासानुमासिक वृद्धी जो LAQचा क्वेश्चन आहे आणि बाकी छोटे छोटे पॉईंट्स बघणार आहे जे तुम्हाला MCQ आणि SAQ दोन्हीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नोट्स लिहून घ्या. तर सर्वात पहिला पॉईंट आहे अपरा निर्मिती, म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ प्लासेंटा. तर सुरुवातीला आधी तुम्हाला अपरेची व्याख्या माहिती असली पाहिजे. गर्भिण्या गर्भाशय गर्भस्थ पोषणार्थ जात गर्भनाभिनाडी संबंध अवयव विशेष अपरा इति लोके ख्यात. ही जर तुमचे श्लोक पाठ होत असतील तर ही तुमच्या श्लोकबुकमध्ये लिहा किंवा पाठांतराच्या वहीत लिहा. हा पाठ करा. गर्भाची गर्भनाभिनाडी व गर्भिणीचा गर्भाशय यांच्यामध्ये गर्भाशयाला संलग्न अशी गर्भपोषणासाठी तयार झालेली प्रसादभूत रजसंचिती म्हणजे अपरा होय. म्हणजे काय, तर गर्भाची जी नाभिनाडी आहे आणि जो गर्भिणीचा गर्भाशय आहे तर त्यांच्यामध्ये गर्भाशयाला जवळ असलेली अशी जी रजसंचिती आहे किंवा नलिका आहे त्याला आपण अपरा असं म्हणतो, जी गर्भपोषणासाठी उपयुक्त असते. तर तुम्हाला अपरा निर्मिती जर थोडक्यात समजून घ्यायची असेल तर हा तुम्हाला फ्लोचार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सुरुवातीला गर्भिणी जेव्हा गर्भधारणा झालेली स्त्री असते तेव्हा गर्भाच्या निर्माणामुळे आर्तव व स्रोतस अवरुद्ध होतो. अवरुद्ध झालेला आर्तव काय करतो तर ऊर्ध्वगामी होऊन, ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या साईडला, ऊर्ध्वगामी होऊन तो अपराला उत्पन्न करतो. अशा प्रकारे अपरा निर्माण होतं आणि त्यापासूनच पुढे गर्भाशयाचे व गर्भाचे पोषण होत असते. तर ही सिंपल अपरा निर्मितीची प्रोसेस आहे. त्यानंतर अपराचे कार्य, गर्भनाभिनाडी नाभीपासून निघून अपरेस चिकटलेले असते. अपरा ही अप्रत्यक्षपणे मातेच्या हृदयाशी संलग्न असते. मातेचा आहार रस मातृहृदयातून निघून अपरेद्वारे गर्भनाभिनाडीत व गर्भशरीरात पोचविला जातो. अशा प्रकारे अपरेमार्फत आहार रस सत्वांशामुळे गर्भाचे पोषण व वृद्धी होते आणि 3ऱ्या महिन्यानंतर अपरेद्वारे गर्भाचं पोषण होते. तर त्यासाठी अपरा महत्त्वाची असते. तर अपरा व्याख्या, निर्मिती आणि त्याचे कार्य तुम्हाला शॉर्ट SAQला प्रश्न येऊ शकतो, तर तो व्यवस्थित स्टडी करा. तसंच सेम गर्भनाभिनाडीसुद्धा SAQला विचारू शकतात. तर गर्भनाभिनाडी म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड. गर्भनाभिनाडी ही एका बाजूने अपरेमार्फत मातृहृदयास जोडलेली असते व दुसऱ्या बाजूने गर्भाच्या नाभीशी संबंधित असते. त्यातूनच गर्भाला मातेच्या आहार रसाचा पोषक भाग मिळत असतो. जसं आपण अपरेची व्याख्या श्लोक पाहिला होता तसा इथे सुद्धा एक श्लोक आहे. गर्भस्य नाभो मातुश्च हृदयी नाडी निबद्धते यस्यास्य पुष्टी आपनोप्ती केदार कुल्याया. त्याची उत्पत्ती, गर्भधारणेमुळे अवरुद्ध झालेला जो आर्तव व स्रोतस आहे त्यातील रसापासून गर्भनाभिनाडीची उत्पत्ती होते. त्यानंतर प्रसवावस्थेपर्यंत नाभिनाडीची लांबी 50 सेंटीमीटर असते आणि रुंदी 2 सेंटीमीटर असते. नाभिनाडीमध्ये 2 धमन्या व 1 शिरा असते. हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. 2 आर्टरी आणि 1 वेन असते. वेदनावाहक नाड्या नसल्याने नाभिनाडीमध्ये संवेदना नसते. तिथे कोणतेही वेदनावाहक नाड्या नसल्यामुळे तिथं संवेदना नसते. फक्त 2 धमन्या आणि 1 शिरा असतात. त्यानंतर आणखीन एक छोटासा पॉईंट आहे सिलेबस कॉपीमध्ये, तो म्हणजे बीजभाग आणि बीजभाग अवयव. त्याचा श्लोक आहे यस्य यस्य ही अंग अवयवस्य बीजे बीजभाग उपतप्तो भवति तस्य तस्य अंग अवयवस्य विकृतीर उपजायते नो उपजायते चा अनु उपतपात. या श्लोकात जन्मजात विकृतीचा बोध होतो. म्हणजे बीज म्हणजे जीन्स किंवा बीजभाग म्हणजे जीन्स आणि बीजभाग अवयव म्हणजे हेरिडिटरी किंवा त्या संबंधित. तर बीज म्हणजे शुक्र आणि शोणित म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज, आणि बीजभाग म्हणजे बीजांचे अंग प्रत्यंग निर्वर्तक भाग, त्याला आपण बीजभाग असं म्हणतो. त्यानंतर लिंग विनिश्चय. तत्र शुक्र बाहुल्यात पुमान आर्तव बाहुल्यात स्त्री साम्याद उद्भयो नपुसकम इति. गर्भधान होत असताना जर शुक्र आधिक्य असेल तर पुत्र, त्यानंतर आर्तव आधिक्य असेल तर कन्या किंवा स्त्री गर्भ, आणि दोन्ही जर समान असेल तर नपुसक गर्भ. तर हे एक MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवा. त्यानंतर गर्भवृद्धिकर भाव कोणकोणते आहेत? पंचमहाभूत, त्रिगुण, पंचेंद्रिय, आत्मा, मातेचा आहार रस, वायू, हे गर्भवृद्धिकर भाव आहेत. यामुळे गर्भाची वृद्धी होत असते. आता तुम्ही गर्भकर षडभाव, त्यानंतर
गर्भोत्पादकर भाव आणि गर्भवृद्धिकर भाव ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका, क्लिअर व्हा. गर्भकर षडभाव म्हणजे 6 गोष्टी आहेत, गर्भवृद्धिकर भावमध्ये ह्या 5-6 गोष्टी आहेत आणि जे गर्भोत्पादकर भाव आहेत ते 4 आहेत, ऋतू, क्षेत्र, अंबो आणि बीज. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे गर्भपोषण. गर्भपोषण हे मातेच्या आहार रसाने होत असते. ते 2 प्रकारे होते. पहिल्या 3 महिन्यांमध्ये उपस्नेहन न्यायाने होते आणि तिसऱ्या महिन्यानंतर अपरा व नाभिनाडीद्वारे केदारकुल्य न्यायाने होते. पहिल्या 3 महिन्यात उपस्नेहन न्याय आणि तिसऱ्या महिन्याच्या नंतर केदारकुल्य न्याय. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आपण शॉर्टमध्ये पाहूया की कशा प्रकारे गर्भाचे पोषण होत असते. सुरुवातीला मातेचा आहार रस असतो, तो मातृहृदयापासून निघून प्रथम अपरेद्वारे गर्भनाभिनाडीमध्ये जातो. गर्भनाभिनाडीद्वारे तो गर्भाच्या ठिकाणी जातो. तिथून तो रसवाहिनीमधून गर्भाच्या पक्वाशयात जातो. गर्भाच्या पक्वाशयामध्ये वायू आणि पित्त प्रज्वलित होऊन पित्तामुळे आहार रसाचे पाचन होते आणि अशा प्रकारे गर्भाचे पोषण होऊन गर्भवृद्धी होते. तरी थोडक्यात एक शॉर्ट प्रोसेस होती की गर्भवृद्धी कशी होते किंवा गर्भाचं पोषण कसं होतं ते समजण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मासानुमासिक गर्भवृद्धी क्रम. तर तुम्हाला असा प्रश्न येईल, LAQला प्रश्न जास्त चान्सेस आहेत असा विचारण्याचा की मासानुमासिक गर्भवृद्धी लिहा. तर त्यामध्ये तुम्हाला 9 महिन्याचे श्लोक आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणं आवश्यक आहे. श्लोक तुम्हाला हे 9च्या 9 श्लोक पाठ करा, कारण ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत. तर सुरुवात करूयात. प्रथम मास म्हणजे पहिला महिना. प्रथमे मासी कललम जयते. पहिल्या महिन्यात गर्भ हा कलल स्वरूपाचा असतो. कलल म्हणजे मांसाचा गोळा. या महिन्यात अंग प्रत्यंग अव्यक्त अवस्थेत असतात व या महिन्यात गर्भाची लिंग व्यक्त झालेली नसतात. तर त्यानंतर द्वितीय मास. द्वितीय शीतोष्म अनिल अभिप्रपंचमानानां महाभूतानां संघातो घनसंजयते यदि पिंडपुमान श्रीचेतपेशी नपुंसकश्च अबूर्धमिती. तर हे 9 महिन्याचे जे प्रत्येकाचे श्लोक आहेत ते आता तुम्ही पाठ करून टाका. तेच तुम्हाला नंतर पुढे फायनल इयरला सुद्धा उपयोगी पडणार आहेत. तर दुसऱ्या महिन्यात कफ, पित्त, वायू यांच्यामुळे परिपक्व झालेला गर्भ घन होतो व त्याला आकार प्राप्त होतो. त्याचा आकार जर पिंडासारखा गोल असेल तर पुरुष, पेशीसारखा लांबट असेल तर स्त्री गर्भ व अर्बुदाप्रमाणे अर्धगोल असेल तर नपुंसक गर्भ. हे द्वितीय मासचे एक्सप्लेनेशन आहे. त्यानंतर नेक्स्ट तृतीय मास म्हणजे तिसरा महिना. तृतीय हस्तपाद शीर्षा पंचपिंडका निर्वतन्ते अंग प्रत्यंग विभाग सूक्ष्म भवती. तिसऱ्या महिन्यात 2 हात, 2 पाय व शिर असे 5 पिंड उत्पन्न होतात. तसेच अंग प्रत्यंग सूक्ष्म स्वरूपात निर्माण होतात. त्यानंतर चतुर्थ मास. चतुर्थे सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्त भवती. गर्भहृदय प्रव्यक्ती भावा चेतना धातू अभिव्यक्तो भवती. चौथ्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग पहिल्यापेक्षा अधिक स्पष्ट होतात. गर्भाचे हृदय व्यक्त झाल्यामुळे चेतना धातू अभिव्यक्त होऊन त्यास स्पंदने जाणवतात आणि या महिन्यात गर्भ इंद्रियांच्या विषयांमध्ये मातेद्वारे आपली इच्छा प्रकट करतो. म्हणजे गर्भ काय करतो तर इंद्रियांच्या विषयांमध्ये मातेद्वारा आपली इच्छा प्रकट करत असतो. म्हणून आपण म्हणतो की चौथ्या महिन्यात मातेला जे खाऊ वाटेल किंवा इच्छा होईल त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तसेच या महिन्यात माता 2 हृदयांनी युक्त असते म्हणून तिला दौहृदिनी असं म्हणतात. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला SAQ देखील सेपरेट विचारतात चतुर्थ मास आणि दौहृदिनीबद्दल. त्यानंतर पंचम मास. पंचमे मन प्रतिबुद्धत्र भवती. 5व्या महिन्यात गर्भाच्या मनास जाणीव उत्पन्न होते. त्यानंतर षष्ठ मास. षष्ठे बुद्धी. 6व्या महिन्यात गर्भाला बुद्धी प्राप्त होते व जास्त प्रमाणात बल व वर्ण यांची वृद्धी होते. तर हे सर्व श्लोक जे आहेत ते सुश्रुतांचे श्लोक आहेत. एकदा बुकमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल तर चरकांचा रेफरन्स देखील बघून घ्या. काही नाही, फक्त एखाद दुसरी गोष्ट वेगळी सांगितली आहे. त्यानंतर सप्तम मास. सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग प्रव्यक्ततर. 7व्या महिन्यात सर्व अंग प्रत्यंग विभाग अधिक स्पष्ट होतात. या महिन्यात सर्व भाव व्यक्त होतात. गर्भ सर्व प्रत्यंगाने परिपूर्ण होतो. म्हणजे सर्व त्याला अंग प्रत्यंग परिपूर्ण होतात. त्यानंतर अष्टम मास म्हणजे 8वा महिना. अष्टमे अस्थिर भवत्योज. 8व्या महिन्यात ओज अस्थिर असतं. ते रसरक्त संवहनीद्वारा मातेच्या शरीरातून गर्भाकडे तसेच गर्भाकडून मातेकडे जात राहतं. म्हणजेच गर्भ कधी ओजयुक्त असतो तर कधी ओज विरहित असतो. म्हणून अष्टमे अस्थिर भवत्योज म्हणलेलं आहे. त्यानंतर नवम मास. 9वा महिना. नवम दशम एकादशम द्वादशानाम अंत्य अस्मिन जायते अतो अन्यथा विकारी भवती. म्हणजे 9व्या महिन्यात गर्भाची सर्व अंग प्रत्यंग सुपरिपक्व होतात व 9व्या, 10व्या, 11व्या आणि 12व्या महिन्यात होणारं जी डिलिव्हरी असते किंवा डिलिव्हरी होते ती प्राकृत मानली जाते. अतो अन्यथा विकारी भवती. ते सोडून इतर जास्त असेल तर विकार उत्पन्न होतात. तर ह्या होत्या सर्व मासानुमासिक गर्भवृद्धी संबंधित नोट्स. तर जर तुम्हाला LAQ आला तर असा पूर्ण 9 महिन्याचे श्लोक आणि त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणं आवश्यक आहे. आणि जर एखादा SAQमध्ये विचारला तर फक्त त्या मासाचा श्लोक आणि त्याचं एक्सप्लेनेशन. त्यानंतर गर्भशरीर या पॉईंटमधील आपला लास्ट सब पॉईंट राहिलेला आहे, तो म्हणजे अंग प्रत्यंग उत्पत्तिक्रम. तर सिलेबस कॉपीनुसार हा तुमचा शेवटचा पॉईंट आहे जो आपला राहिलेला आहे. आपण
3 पार्टमध्ये सर्व पॉईंट्स कवर केलेले आहेत सिलेबस कॉपीनुसार. जर एकदा तुम्ही पार्ट 1 पार्ट 2 बघितला नसेल तर तो देखील बघून घ्या, कारण पूर्ण गर्भशरीर हा तुम्हाला 15 मार्कांचा वेटेजचा टॉपिक आहे. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्हाला खूप मार्क देऊन जाईल. त्यामुळे हे तिन्ही व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला 15 मार्क तुमच्या हातचे सेफ राहतील. त्यानंतर अंगप्रत्यंग उत्पत्तिक्रम, कोणता अवयव प्रथम निर्माण होतो त्याचे मतमतांतर म्हणजे विविध आचारानुसार वेगवेगळे मत सांगितलेलं आहे. तर तेच फक्त तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला MCQ किंवा SAQ विचारला जाऊ शकतो. शक्यतो फक्त MCQला विचारतील. कुमार, शिरा, भारद्वाज व शौनक यांच्यानुसार शिर प्रथम व नंतर इतर अंगप्रत्यंग उत्पत्ती झाली. त्यानंतर कांकायन, बाल्लिक व कृतवीर्यानुसार हृदय प्रथम उत्पन्न झालं. पराशर व भद्रकाप्यानुसार नाभी, बडीश व मार्कंडेयानुसार शाखा. त्यानंतर सुभूती गौतम त्यांच्यानुसार मध्य शरीर पहिल्यांदा उत्पन्न झालं. त्यानंतर भद्रशौनकांनुसार पक्वाशय व गुद. नेक्स्ट आहे वैदेहजनक, त्यांच्यानुसार इंद्रियाची उत्पत्ती झाली प्रथम. त्यानंतर कश्यप व मरीच यांच्यानुसार आत्मा व मन. धन्वंतरींनुसार सर्व अंगप्रत्यंग एकाच वेळी उत्पन्न झाले परंतु सूक्ष्म स्वरूपात उत्पन्न झाले. त्यानंतर चरकांनुसार हृदय व सर्वांग. त्यानंतर भावमिश्रांनुसार सर्व अवयव एकाच वेळी उत्पन्न झाले परंतु ते सुद्धा सूक्ष्म स्वरूपात झाले. म्हणजे धन्वंतरी आणि भावमिश्रांचं मत सेम होतं. तर या होत्या गर्भशारीर संबंधित आपल्याला राहिलेल्या संपूर्ण नोट्स. आता गर्भशारीर या टॉपिकच्या संपूर्ण म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 हे तिन्ही व्हिडिओ अपलोडेड आहेत. तुम्ही एकदा तिन्ही व्हिडिओ क्लिअर पहा, सर्व नोट्स लिहून घ्या आणि गर्भशारीर या विषयाचा किंवा टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण त्याला वेटेज जास्त आहे पेपरमध्ये. आणि या टॉपिकला MCQ, SAQ, LAQ या तिन्ही दृष्टीने पहा व त्यानुसार त्याचा स्टडी करा. आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. आणि जे BMS फर्स्ट इयरचे विद्यार्थी हे व्हिडिओ पाहत आहेत, तुम्हाला जर कोणत्याही फर्स्ट इयरच्या कोणत्याही विषयासंबंधित कोणत्याही टॉपिक संबंधित नोट्स हव्या असतील किंवा शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. तसंच जर तुम्हाला इतर अजून काही नवीन आयडिया असतील की कोणत्या विषयावर किंवा कोणत्या गोष्टीचा व्हिडिओ बनवला जाऊ शकतो तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण त्याचा देखील प्रयत्न करूया. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.